12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। 24 जून सकाळी 9:30 पासून ही युद्धबंदी लागू होणार आहे। कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला। अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळलेला होता। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कतार, सिरिया आणि इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले देखील केले। मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला आणि त्यानंतर अमेरिकेनं देखील कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं। सीजफायरबाबत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यामध्ये फोनवरून चर्चा देखील झाली। हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। हे युद्ध अनेक वर्ष चालू शकलं असतं आणि संपूर्ण मध्य पूर्व नष्ट करू शकलं असतं, मात्र ते घडलं नाही। ते संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल मी इराण आणि इस्रायलचं अभिनंदन करतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हटले। डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणनं देखील युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे। दुसरीकडे अमेरिका आणि आमच्या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांमुळे संकट टाळता आलं तर हा एक चांगला पर्याय आहे। आम्ही संयम दाखवलाय, तथापि जर युद्धबंदीचा भंग झाला तर आम्ही त्याला त्वरित प्रत्युत्तर देऊ, असं इस्रायलनं म्हटलंय।